वसुदेवसुतं देवं नन्दनानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता असणारा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योगो नाम. अशा प्रकारे या 3 गुणांच्या अधीन असणारा हा जीव ज्यावेळेस या तिन्ही गुणांना अतीत होतो, तिन्ही गुणावर त्याचा असणारं काय वर्चस्व प्राप्त होतो, त्यावेळेस तो गुणातीत होतो. आणि कशा प्रकारे तो गुणातीत झाल्यानंतर काय होतं, मग त्याची असणारी अवस्था स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, त्या अनुषंगाने जशी त्या ठिकाणी स्थितप्रज्ञाची असणारी भाषा ती ज्या ठिकाणी सांगितली, हा जो गुणातीत आहे तो एकदा अशा प्रकारे या तिन्ही गुणांना अतीत करून गेला, म्हणजे तिन्ही गुणांना पार करून गेला. या तिन्ही शृंखला ज्या आहेत, काय सांगितलं सातत्याने आपण या ठिकाणी, एक सुवर्णमय शृंखला, एक रजो आणि एक लोखंडी असणारी शृंखला. परंतु शृंखलेचा असणारा म्हणजे साखळीचा असणारा हेतू जो आहे, बंधनाला कारण सोन्याचे असो, चांदीचे असो अथवा लोखंडाचे असो, ती काय करते, ती बांधण्याचंच काम करते. कुठल्याही गुणाच्या आपण ज्यावेळेस अधीन असतो, खूप वाटत जरी असलं की मी असा आहे, मी तसा आहे, मी ज्ञानी आहे, परंतु तो बंधनालाच येतोय. त्या ठिकाणी सात्विक जरी असले, सत्वात संजायते ज्ञानम सांगितलं. ते ज्ञान कधी कधी काय होतं, ते ज्ञान सुद्धा बंधनाला कधी कधी कारणीभूत ठरत आहे. त्यानंतर राजसिकता आहेच कर्माच्या अनुषंगाने, आणि प्रमाद मोहाच्या अनुषंगाने तामसिकता अत्यंत बंधनाला. म्हणजे कुठल्याही गुणाच्या ज्यावेळेस आपण अधीन राहतो, त्यावेळेस ते सर्व गुण आपल्याला बंधनालाच कारणीभूत होतात. म्हणून अशा प्रकारे ह्या गुणांना अतीत केलं पाहिजे, गुणांच्या वरती आपण गेलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे हा गुणांना अतीत होतो, त्याच वेळेस तो तत्वनिष्ठ ब्रह्मनिष्ठ होतो, गुणातीत होतो, तत्वज्ञ होतो. आणि मग अशा प्रकारे एकदा तो तत्वज्ञ झाला म्हणजे गुणांच्या तो अधीन राहत नाही. त्यावेळेस काय होतं, त्याची असणारी अंतःकरणाची जी वृत्ती आहे, त्या ठिकाणी जसं स्थितप्रज्ञाची असणारी वृत्ती जी आहे ती जशी तिथे सांगितली, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, तसं इथं त्याची असणारी अंतःकरणाची वृत्ती कशा प्रकारे तो बनतो ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणून 24व्या आधी या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून काल पाहतो, समदुःख सुख सुखस्वस्थ समलोष्टाश्मकांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्मसंस्थिती. अशा प्रकारे जो एकदा गुणातीत झालेला आहे, तेच त्या ठिकाणी भजगोविंदम मध्ये आचार्य अतिशय सुंदरपणे म्हणतात, योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. नंदती नंदती नंदत्येव ब्रह्मणी रमते चित्त, म्हणजे गुणातीत होतो, तत्वज्ञ होतो, ब्रह्मनिष्ठ होतो. अशा प्रकारे असणारी ज्ञानाची असणारी जी भूमिका आहे, 6व्या 7व्या भूमिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय, फक्त अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग सांगितलं की सर्वत्र एकच रंग त्या ठिकाणी दिसतो, त्यामध्ये भेद होत नाही. हा पिवळा, हा तांबडा, हा हिरवा, हा काळा, काही ना, अवघा रंग एक झाला. कोणता, परमेश्वराचा असणाराच एक मात्र त्या ठिकाणी रंग त्या ठिकाणी चढला चढतो. म्हणजे अशा प्रकारे मग तो अवघ्या रंग एकामध्ये गेल्यानंतर काय होते त्याची असणारी अवस्था, मग त्याला काही सम दुःख सुख स्वस्थ, सुख असो दुःख असो, सगळ्यामध्ये त्याची असणारी जी भावना आहे अंतःकरणाची, अरे मला एवढं सुख मिळालं म्हणून सुख फार मिळालं म्हणतो अतिशय हर्षित होत नाही. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षण अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्तत्प्रणयवच, ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कर्मज्ञानाच्या माध्यमातून असो, भक्तियोगाच्या माध्यमातून असो, सांख्ययोगाच्या माध्यमातून असो, हे अनेक जे योग आहे, योग म्हणजे काय, जोडण्याची प्रक्रिया. म्हणून योग सगळ्याला शब्द वापर. ज्यावेळेस होणार कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं आपण करतो, त्यावेळेस ते करतेच कर्म आपल्याला परमेश्वरापर्यंत जोडण्याचं काम करतं, म्हणून तो कर्मयोग. भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराचा आहे, मी जे काय करतोय ते सगळं काय, करचरण कृतम वा कायम कर्म, त्याला अर्पणच करून करतोय. परमेश्वराला जोडण्याची जी त्या ठिकाणी असणारी क्रिया आहे तो भक्तियोग झाला.
ध्यानाच्या मार्गाने यमनियमादी सगळे आहे, प्राणायाम आसन आदी हे जे काय आहे अष्टांग योग पद्धती, त्याच्या माध्यमातून काय हे अंतःकरणाला मध्ये असणारे काम क्रोध आदी जे आहे हे शत्रूंचा नाश करून त्या ठिकाणी असणारा त्या जीवात्म्याला त्या परमात्म्याशी जोडण्यासाठी म्हणून ध्यानयोग आहे. ज्ञानयोग ज्ञानाच्या माध्यमातून विवेक वैराग्यादी समाधी षाटक संपत्ती आणि मोक्षत्व आदी प्राप्त करून परमेश्वरापर्यंत जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला तिथे योग म्हटलं. आणि म्हणजे अशा प्रकारे सगळे योग म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात हे सर्वच्या सर्व जे आहे हे योग काय करतात, हे सर्वच्या सर्व योग त्या जीवात्म्याला त्या परमात्म्याशी जोडण्याचा, जीवात्म्याचा परमात्म्याशी असणारा संवाद म्हणजे योग. मग तो जो योग आहे तो त्याच्या प्रकृतीच्या अनुषंगाने करेल. काही जणांना शांत बसवणार नाही, मग त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला. काही फक्त शांत बसून राहतील त्यांना ध्यानयोग सांगितला. काहींची बुद्धिमत्ता जास्त प्रगल्भ आहे, हुशार आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, त्यांच्यासाठी ज्ञानयोग सांगितला. काही अतिशय भावुक आहेत, अतिशय त्यांचं चित्ताक्ष द्रवित होणार आहे, त्यांच्यासाठी मग काय भक्तियोग सांगितला. आणि मग अशा प्रकारे हे जे काही सर्व योग या ठिकाणी सांगितलेले आहे ते कशा काय करतात हे सर्व योग, ते सर्वच्या सर्व योग आम्हाला या ठिकाणी जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत जोडण्याचं अथवा पोहोचवण्याचं जे कार्य आहे हे पोहोचवण्याचं कार्य हे सर्व योग करतात. आणि म्हणून त्या अनुषंगाने गीतेमध्ये सर्व योग त्यांनी या ठिकाणी घेतले. एक विशिष्टच मार्ग नाही, या सर्व मार्गाने. म्हणून गीता महत्वाची. गीता सुगीता कर्तव्या, गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. की एकदा ह्याचं ज्ञान तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालं आता तुम्ही जवळजवळ समुद्र पार केला, थोडा आता राहील. उद्यापासून 15वा अध्याय आरंभ होईल आणि झालं मग अगदी या तीराला तुम्ही आता मध्य जो होता मध्य पार करून आता ह्या तीराला आलात तुम्ही. थोडस गेला की पोचला तुम्ही. मग गीता गंगोदकम पित्वा सांगितलं. जीवनामध्ये एवढी गीता, म्हणून याच्यामध्ये सर्व भगवंतांनी सांगितलं. तुला कोणता योग आवडतोय? मला हा योग आवडतो, राजविद्या राजविद्या पाहिजे, मला ध्यानयोग पाहिजे, मला भक्तियोग पाहिजे, मला कर्मयोग पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. त्या अनुषंगाने ते सर्व जे आहे सर्वच्या सर्व योग परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गीतेने केलं. प्रत्येकाला परमात्मा प्राप्तीचा असणारा जो अधिकार आहे, ती परांगतीचा जो अधिकार आहे, प्रत्येकाला आहे. म्हणून प्रत्येकाला जीवमात्राला परमेश्वरी दत्तापर्यंत पोहोचवण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर ते पोहोचवण्याचं कार्य श्रीमद भगवद्गीतेने केलं. आणि अशा योगाच्या माध्यमातून या सर्व जे योग आहे या योगाच्या माध्यमातून त्या योगाच्या अनुषंगाने त्या योगाचं अनुष्ठान करत करत 1-2 दिवसाचा कार्यक्रम नाही, या अनेक वर्षानुवर्षाचा कार्यक्रम. क्वचित एखादा शुचीनाम श्रीमताम देहे योगो भ्रष्टो विजायते एखादाच आहे, तो क्वचित काय होतो, त्याच्या असणाऱ्या प्रारब्धाच्या अनुषंगाने काही कर्माचा असणारा फलभोग अनुभवाच्या अनुषंगाने एखादाच योगभ्रष्ट होतो आणि चांगल्या पवित्र अशा कुलामध्ये तो जन्म घेतो. यात सर्वांची असणारी जी प्रक्रिया आहे तपसा ब्रह्मविजिज्ञास, तपाच्या द्वारे त्या मार्ग, तप म्हणजे त्या योगाच्या माध्यमातून अभ्यास म्हणजे का, सातत्याने त्या गोष्टीचा विचार करत राहणे. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन जगरिष्यते. कशा प्रकारे प्राप्त करायचं परमेश्वराला, ते सगळी सूत्रता या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. अभ्यासेन तु, अभ्यास म्हणजे हातामध्ये पुस्तकं वही पाटी पेन्सिल घेऊन बसायचं नाही. अभ्यास म्हणजे सातत्याने त्या गोष्टीचं चिंतन मनन, सतत त्यावर विचार. आपण म्हणतो PhD केली, PhD करणं म्हणजे अभ्यास करणं. त्याच्यामधला असणारा बारीक बारीक सातत्याने विचार. तो शब्द असा इथं का धरला, तोच का नाही घेतला, मग हाच का घेतला, भगवंताची एवढी नामं आहेत मग या ठिकाणी हेच का घेतलं, मधुसूदनच का घेतलं, इथं दुसरं का नाही घेतलं. म्हणजे अशा प्रकारे त्या प्रत्येक श्लोकावर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक गोष्टीवर
सातत्याने ज्यावेळेस आपण चिंतन करत राहू त्या त्या योगाच्या माध्यमातून, भक्ती योगाच्या अनुषंगाने असेल तर कशा प्रकारे मी अधिकात अधिक चांगली भक्ती करेन, कशा प्रकारे परमेश्वराचं पूजन करेल, तर्पण करेन, या सगळ्या ज्या गोष्टी किती सुंदर, त्याला मी हे करेल, फुलं लावेल, हे करेल, ते करेल, सगळं जे काय आहे तो परमात्मा त्या ठिकाणी बसलेलाच आहे या भावनेने. बघा तुम्ही वृंदावनामध्ये जे काही भक्त आहेत ते कशा प्रकारे त्यांची भक्ती आहे की त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये तो कृष्ण ठेवलेला असतो आणि त्याला घेऊन सगळीकडे फिरत असतो. ही भक्ती आहे. त्याच्या विना त्याचा विरह आहे, तो विरह त्यांना सहन होऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी त्याला घेऊनच ही भक्ती आहे. हे भक्तीचं त्यांचं आहे. म्हणजे अशा प्रकारे ते भक्त जे आहेत हे प्रत्येक भक्तजन त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे ती जी साधना आहे तो अभ्यास आहे. अभ्यासेन तू कौन्तेय सांगितलं. आणि वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी अत्यंत, कुठलाही मार्ग असो, ध्यान, सांख्य, योग, कुठलाही भक्ती, याच्यामध्ये अभ्यास, सातत्यता, सततम सतत परमेश्वराचं, सतत त्या गोष्टीचं अनुसंधान करणं. आणि ते अनुसंधान करत असताना वैराग्य पाहिजे. बाह्य गोष्टींची, इकडे जातो मग एवढं वाचतो, तिकडे जातो मग तेवढं करतो, नाही. वैराग्य पाहिजे बाह्य जगाताबद्दल आणि त्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. तेव्हा काय होतं, तेव्हा निश्चितपणे ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे मग तो काय प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक योगाच्या माध्यमातून ज्याने आपली साधना केलेली आहे आणि तो काय आता साध्याजवळ येऊन पोचलेला आहे, अधिकारी झालेला आपण म्हणतो. तो अधिकारी पुरुष आहे, तो आता अधिकारी झाले. अधिकारी काय लगेच होतो का? लगेच कुणी अधिकारी होत नाही. त्यासाठी अनेक वर्षानुवर्ष जेव्हा जातात तेव्हाच आपण म्हणतो तो आता अधिकारी आहे, तो आता तो बोलला आहे, त्याचा अर्थ तसाच असेल. कारण का? ते अधिकारवाणी असते, त्याच्यामध्ये तप असतं, त्याच्यामध्ये वैराग्य असतं, त्याच्यामध्ये अभ्यास असतो, त्याच्यामध्ये ईश्वरार्पण बुद्धी असते, त्याच्यामध्ये त्याग जीवनामध्ये केलेला असतो. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून त्याचं काय, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणजे अशा प्रकारे तो आता सिद्ध अवस्थेच्या जवळ आल्यानंतर या सगळ्या मार्गाच्या द्वारे, हे सगळे जे आता मार्ग सांगितलेले आहे गीतेमध्ये, सगळे जे काही योग सांगितलेले आहे, त्या योगाच्या असणारी शेवटची जी पायरी आहे, तिथं आल्यानंतर त्या सगळ्यांची असणारी अंतःकरणाची अवस्था, मनाची असणारी अवस्था एक समानच असते. तीच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुद्धा त्यांनी केला की अशा प्रकारे या गुणांना जो अतीत करतो त्याच्या असणाऱ्या अंतःकरणाची अवस्था कशी होते, तो समदुःख सुखस्वस्थ, हा सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये समसमान राहतो. नंतर समलोष्टाश्म कांचन, हा लोष्टाश्म कांचन, दगड माती सुवर्ण काही जरी असलं ते सगळ्यामध्ये तो काय काय समसमान पाहतो. नंतर तुल्य प्रिय अप्रिय, चांगला येऊ दे भेटण्यासाठी अथवा अप्रिय येऊ दे, ज्याचा जो माझा शत्रू आहे तो भेटण्यासाठी आला तरी सुद्धा हा तुल्य, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष निर्माण होत नाही असा असणारा तो तुल्य, निंदा आणि आत्मसंस्थिती ही त्याच्यासाठी. कोणी त्याची निंदा करा अथवा कोणी येऊन त्याची आत्मसंस्थिती करा, तम नमः तम विष्णू तम रुद्रस्तम इंद्रस्तम अशी जरी आत्मस्तुती केली अथवा कोणी येऊन त्याची निंदा जरी केली, भर्त्सना केली, अवाच्य शब्द बोलला तरी याला काही नाही. ही असणारी काय, ही अंतःकरणाची त्याची अवस्था आहे. हे कधी निर्माण होते, ज्या सिद्धावस्थेच्या जवळ जाऊन तो महात्मा जातो, थांबतो. आता थोडाच 1-2 पावलं तिथं ठेवली की सिद्ध अवस्थेलाच जाणार आहे. त्यावेळेस त्याची असणारी ही सर्व अंतःकरणाची अवस्था सांगितली. त्यानंतर काय सांगितलं, 24व्या श्लोकानंतर 25व्या श्लोकाद्वारे तीच जी असणारी अवस्था ती पुन्हा 25व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात, मानापमानयो तुल्य तुल्यो मित्र विवक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्स उच्यते. मानापमानयो तुल्य, मान आणि अपमान जगतामध्ये गेल्यानंतर संसारामध्ये राहत असताना तो आला म्हणून कुणी त्यांना मान दिला, बाबा हे आले, हा नारळ घ्या, ही टोपी घ्या, टॉवेल घ्या, ही शाल घ्या, यथोचित सत्कार केला, हा हार घातला मोठा,
म्हणून काय, त्याच्या मनामध्ये हर्ष निर्माण होत नाही. अपमान एखादा आला, तू इथं कशाला आलास, काय तुझं इथं काम आहे, हा आमचा कार्यक्रम आहे, तुला कोणी बोलवलं तर म्हणून अपमान जरी अपमानास्पद जरी बोलला तरी याला काय, याला ते समसमान. मानापमानयो तुल्य, हा तुल्य पण समान आहे. कोणी मान दिला तरी याची असणारी अंतःकरण वृत्ती तशीच आहे. अपमान केला तरी याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची द्वेष भावना निर्माण होणार नाहीये, किंवा ज्यांनी त्याला मान दिला त्याच्यामध्ये स्नेहाची भावना निर्माण होणार नाही. तुल्य समान भावन. तथा मित्र रिबक्षयो हो, त्याचप्रमाणे जो मित्र आहे हा माझा मित्र आहे, अरे घरात येऊन बस, हे कर, पाणी घे, चहा घे, अथवा अरिपक्षयो हो, अरिपक्षयो हो म्हणजे अरिही म्हणजे शत्रू. मित्र असो अथवा शत्रू असो, या दोघांमध्ये असणारी अंतःकरणाची अवस्था ही समानच राहतो. मित्र आला म्हणून फार हर्षित होत नाही आणि शत्रू आला म्हणून फार व्यथित पण दुःखी होत नाही. हा कशाला, तुझं तोंड मला बघायचं ना, आपण म्हणतो व्यवहारामध्ये. उगीच त्याचं तोंड बघितलं, तू काही कर, मला त्याचं तोंड काही बघायचं नाही. आपण काय म्हणजे जो आपला शत्रू आहे त्याचं मला तोंड बघायचं नाही. परंतु हा जो आहे याला काय समोर मित्र येऊ दे, शत्रू येऊ दे, याचं काय, याचं तोंड बघायचं आणि त्याचं तोंड बघायचं नाही, असली काही याची भूमिका नाही. काय हर्ष आणि द्वेषच याच्यामध्ये नाही. मित्र आला म्हणून हर्षित झाला आणि शत्रू आला म्हणून द्वेषित झाला, काही नाही. हिचा असणारी अंतःकरणाची अवस्था समसमान सगळ्यांसाठी. म्हणून काय, तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी. आणि अशा प्रकारे एकदा त्या याला गेल्यानंतर, त्या अवस्थेला गेल्यानंतर आता काय करतोय, सर्व आरंभ परित्याग, कुठल्याच गोष्टीचा आता तो आरंभ करणार नाही, काहीच नाही, बस सगळ्याचा शेवटच करून टाकेल, पण आरंभ कशाचा आता तो करणार नाही. म्हणून सर्व संकल्प संन्यासी, सर्व कर्म परित्याग. संन्यासीसाठी काय सांग, सर्व संकल्प, मनामध्ये संकल्प सुद्धा करायचा नाही. मी अमुक करतो, मी तमुक, काही नाही. ठेविले अनंत तैसेची राहा, चित्ते असू द्यावे समाधान या ज्ञायेन. फक्त यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यात्. अतिशय स्पष्टपणे गीतेने सांगितले की जे यती आहेत, जे आत्मदर्शी आहेत, जे संन्यासी आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी बाकी काही नाही केलं पाहिजे. म्हणून सर्व संकल्प संन्यासी सांगितलं, फार महत्वाचं. त्याच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा संकल्प की मी ह्याव करतो, मी असं करतो, मी ह्याचा उद्धार करतो, मी त्याचा काही नाही. तुझ्यासाठी एकच शास्त्र म्हणतं, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. केवळ स्वतःच्या आत्म्यामध्येच तो रममान राहील, दुसरं काही नाही. त्याला आता मला असं करायचं, मला हे करायचं, मग आता हे शिकल्यानंतर मी अमुक करतो, तू आता काही करू नकोस, तुला काही करायचं नाही, हेच करायचंय शास्त्र म्हणतो. आणि म्हणून तुझ्यासाठी काय, त्यासाठी काय, सर्व संकल्प संन्यासी काषाय वस्त्र दंडधारण, की तुझी जी काय आहे क्षुत व्याधीची जी व्यवस्था जी आहे ती समाज करेल, तू बाकी काही करू नको. तू काय कर, तू फक्त आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्त आत्म, फक्त आत्म्यामध्ये रममान तुला, बाकी तू काही आता करायला जाऊ नको त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वारंभ परित्यागी, म्हणून काय करतो, सगळ्या कशाचाच आरंभ तो करणार नाही, शांत राहील, गुणातीत उच्यते. आणि अशा प्रकारे एकदा गुणातीत भावनेला गेल्यानंतर अशा प्रकारे तो मान अपमान, मित्र शत्रू, कुठल्याही प्रकारच्या कर्माचा आरंभ हे काही तो करणार नाही. मान अपमानमध्ये जो समन राहतो, जो मित्र शत्रू पक्षामध्ये सम राहतो, सर्व कर्मांचा आरंभ न करणारा जो त्यागी आहे, त्याला या ठिकाणी गुणातीत असे म्हणतात. आचार्य काय म्हणतात, मानापमानयो तुल्यः समो निर्विकारः तुल्यो मित्रारिपक्षयो यद्यपि उदासीना भवन्ति केचित् स्वाभिप्रायेन तथापि पराभिप्रायेन मित्रारिपक्षयोः इव भवन्ति तुल्यो मित्रारिपक्षयोः इति आह. याप्रमाणे जो मानव अपमान यामध्ये समान राहतो, अर्थात निर्विकार राहतो. मान अपमान काही कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याचा अंतःकरण जे आहे व्यथित होत नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तरंग निर्माण होत नाही, अशा प्रकारे जो राहतो. त्याचप्रमाणे तथा मित्रपक्ष व शत्रुपक्ष यासाठी बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे जो मित्रपक्ष आहे, जो शत्रुपक्ष आहे, कुणी जरी आला त्याच्याकडे, तो काय करतो, त्याला काय करतो, त्याला रममान देतो. 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 त्या
तर याच्या दृष्टीने हा सुद्धा त्या ठिकाणी कसा समसमान राहतो. बाबा मित्र आला म्हणून आसन दिलं, शत्रू आला म्हणून बाहेर बस म्हटला, काही नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मित्र येऊ शत्रू येऊ, मित्रता नाही शत्रुता नाही, काही कुणाशी नाही, सगळं समसमान याचं झालंय. आलं का? म्हणून काय तदा मित्रपक्ष व शत्रुपक्ष यासाठी बरोबर आहे. परंतु यद्यपि काही पुरुष आपल्या विचाराने उदासीन असतात, परंतु त्यांनी इथे या ठिकाणी नाही. त्याला एक काय सांगितलं, अपवाद कधी कधी असा पण होतो. काही काय म्हणतात, आम्हाला काही नको, आम्ही उदासीने, तुमच्यामधलं आम्हाला काही नको, म्हणून काही पुरुष आपल्या विचाराने उदासीन असतात, कुणीही येऊ दे. परंतु स्वतः उदासीन जरी असले तरी सुद्धा कधी कधी काय होतं, परंतु दुसऱ्याच्या सांगण्याने मित्र अथवा शत्रुपक्षात प्रवेश करतात. परंतु स्वतः उदासीन आहे, स्वतः कशाच्याही मध्ये नाही. परंतु एखादा प्रिय शिष्य आला किंवा प्रिय मित्र आला आणि त्यांनी जर सांगितलं, अहो महाराज असं नाही, तुम्ही असं म्हणा, ह्या पक्षात हा चांगला आहे, याच्या बाजूने थोडासा हे करा, किंवा जसा सांगेल मित्र अथवा त्याचा असणारा शिष्य प्रिय व्यक्ती, मग हे साधू म्हणजे महाराज काय आले तसं जे म्हणतात त्याप्रमाणे त्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतात. तसं नाही या. आणि मग तेच सांगितलं, परंतु काही पुरुष आपल्या विचाराने उदासीन, स्वतः उदासीन, परंतु दुसऱ्याच्या सांगण्याने, दुसरा कोणी येऊन सांगितल्यानंतर मित्र अथवा शत्रुपक्षामध्ये प्रवेश करता सांगितल्यानंतर तू सांगितलं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी आता त्या पक्षामध्ये प्रवेश करतो, अशा प्रकारे जे प्रवेश करतात म्हणून सांगतात जो मित्र व शत्रुपक्षामध्ये. परंतु हा कसा आहे, हा जो गुणातीत आहे, हा गुणातीत सर्वथा कुठल्याही मित्राच्या पक्षामध्ये जात नाही आणि शत्रूच्या पक्षामध्ये पण हा जात नाही. त्यानंतर सर्वारंभ परित्यागे दृष्टादृष्टार्थानि कर्माणि आरभ्यते इति आरंभाः सर्वाणि आरब्धान् परित्यक्तुं शीलमस्य इति सर्वारंभ परित्यागे देहधारणमात्र निमित्त व्यतिरेकेन सर्वकर्म परित्यागे इत्यर्थः गुणातीतस्य उच्यते. म्हणतायत काय, तथा जो सर्व आरंभाचा त्याग करणारा, सगळ्या कुठल्याच प्रकार, काय नारळ मी काल सांगितल्याप्रमाणे नारळ कुठे फोडायला तो जाणारच नाही, काही नको, तुम्ही तुमचे नारळ फोडा आणि तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, मला नारळ फोडवायला पण बोलू नका आणि तिथं काय शुभेच्छा द्यायला बोलू नका, काही नको. सर्वारंभ परित्यागी, कुठल्याही प्रकारचा आरंभ नाही. तथा जो सर्व आरंभाचा त्याग करणारा आहे, दृष्ट व दृष्ट फलांसाठी केल्या जाणाऱ्या कर्माचे नाव आरंभ आहे. काय कर्माचे नाव आरंभ म्हणजे काय, दृष्ट आणि अदृष्ट जे आहे, दृष्ट अदृष्ट फलासाठी काय केल्या जाणाऱ्या कर्माच्या, ते कर्म केल्यानंतर दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फलं मिळतात. अलग ज्याचं दृष्ट फल आहे त्याची अदृष्ट कल्पना करायचं नाही, हा शास्त्राचा नियम आहे. की खोली झाडली, आता हा हॉल जो आहे आपण वर्ग घेतो, सकाळी उठल्यानंतर सगळं स्वच्छ केला, पुसून घेतला, तो छानपैकी उदबत्ती लावली तिथे, म्हणजे काय झालं, स्वच्छ झाला, मनाला प्रसन्नता इथं आल्यानंतर वाटली. मग काय झालं, दृष्टफल. त्याच्यामध्ये ज्याचं दृष्टफल साक्षात आपल्याला दिसतं त्या दृष्टफलानंतर त्याची पुन्हा काहीतरी अदृष्ट कल्पना करा, अरे एवढा छान हॉल साफ केला, याचं तुला एवढं पुण्य मिळणार. पुण्य वगैरे काय मिळणार, साफ केला, स्वच्छ झाला, मनाला प्रसन्नता झाली, बस त्याचं हेच फळ. म्हणून ज्याची दृष्ट जे आहे, ज्याचं दृष्टफल साक्षात आहे. एखाद्याला अवाच्य शब्दामध्ये बोलल्यानंतर तो काय करतो, लगेच गालावर एक प्रसाद ठेवून देतो, काय झालं, लगेच त्याचं दृष्टफल त्याला मिळून गेलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याची काहीतरी अदृष्ट कल्पना, आता मी असं झालं तसं झालं, मग स्वर्ग लोकात नरक लोकामध्ये गेलं, काही त्याचं फल मिळेल. ज्या गोष्टीचं दृष्टफल आहे, अवाच्य शब्द बोलला आणि त्यांनी लगेच काय दिलं, श्रीमुखामध्ये एक फळ देऊन दिलं, काय लगेच त्याचं फळ मिळालं त्याला. मग तिथं पुन्हा अदृष्ट काही कल्पना करायची गरज नाही, असं शास्त्राचा हा सिद्धांतच आहे. ज्या ज्या गोष्टीचं म्हणून दृष्टफल आहे त्या गोष्टीची अदृष्ट कल्पना आपण करू नये, शास्त्र म्हणतं. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतात तेच सांगितलं, दृष्ट आणि दृष्ट फलासाठी केल्या जाणाऱ्या, म्हणून त्या दृष्ट आणि अदृष्ट फलासाठी केल्या जाणाऱ्या कर्माचं नाव आरंभ आहे. अशा सर्व आरंभाचा त्याग करणे, ज्याचा स्वभाव आहे तो सर्वारंभ परित्यागी. अशा प्रकारे कुठल्याच कर्माचा तो आरंभ करत नाही, तो सर्वारंभ परित्यागी, अर्थात जो केवळ शरीर धारण करण्यासाठी जी कर्मे आवश्यक आहे, म्हणजे भिक्षाटनादि शारीरम केवलम कर्म त्या ठिकाणी येते सांगितलं. अशा प्रकारचा जो ज्ञानी आहे तो कशा प्रकारची कर्म करतो, तो शारीरम केवलम कर्म, शरीराला अपेक्षणासाठी, शरीर हे जिवंत राहण्याकरिता क्षुद्व्याधी विचिकित्सताम सांगितलं, प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यताम सांगितलं. क्षुधा आणि व्याधी जे आहे
त्यासाठी प्रतिदिन काय केलं, भिक्षा अन्न घ्यायचं, बस तेवढाच त्याचा. शारीरम केवलम कर्म, त्या व्यतिरिक्त तो काही करणार नाही. सर्व आरंभ परित्यागे, अर्थात जो केवळ शरीर धारण करण्यासाठी जी कर्मे आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे तो साधक गुणातीत म्हणता आहे. म्हणजे शरीरासाठी अपेक्षित त्याला जे आहे, भूक लागणार आहे, तहान लागणार आहे, यासाठी जे अपेक्षित आहे तेवढंच तो घेतो, त्या व्यतिरिक्त तो काही घेत नाही. आणि मग काय करतो, उदासीनवद इत्यादी गुणातीत असं उच्यते इति एतदन्तमुक्तं यावत् यत् साध्यं तावत् संन्यासिनाम् अनुष्ठेयं गुणातीत्व साधनं मुमुक्षोः स्थितिभूत तु स्वसंवेद्यं सत् गुणातीतस्य यतेः लक्षणं भवति इति. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतोय पुन्हा तो, उदासीनवत म्हणजे उदासीन म्हणजे 23व्या श्लोकापासून आरंभ करून गुणातीत उच्यते या श्लोकाव्यापर्यंत 25व्या श्लोकापर्यंत काय झालं, या येथेपर्यंत जो भाव सांगितलेला आहे म्हणजे 23, 24, 25 3 श्लोकांच्या माध्यमातून जो काय भाव सांगितला आहे, जी काय या ठिकाणी ही लक्षणं सगळी सांगितली आहे, मानापमान वगैरे सगळे मित्रापक्ष वगैरे ही काही लक्षणं सांगितली आहे, जे काही भाव सांगितले आहे ते जोपर्यंत प्रयत्न आणि संपादन करण्यायोग्य आहे तोपर्यंत मोक्ष संन्यासासाठी अनुष्ठान करण्यायोग्य योग्य गुणातीतत्व प्राप्तीचे साधन आहे. जोपर्यंत ते काय, हे सर्व जोपर्यंत प्रयत्न आणि संपादन करण्यायोग्य, त्यात प्रयत्न करा. पहिल्यांदा लगेच काय होतं, मग पहिल्यांदा काय अभ्यास सांगितलं, अभ्यास आहे ना तो कोणता, मग अशी सांगितलं त्या गोष्टीचं सातत्याने अलग लक्षात मनाला अंतःकरणावर त्याच्या असणारे संस्कार करणे. आणि असं झाल्यानंतर मग हे सगळं ज्यावेळेस अभ्यास कालामध्ये तोपर्यंत मुमुक्षु संन्यासीसाठी अनुष्ठान करण्यायोग्य गुणातीतत्व प्राप्तीचे साधन आहे, तोपर्यंत ते प्राप्तीचे साधन आहे. परंतु जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा गुणधन्यासाठी सुसंवेद्य लक्षण सांगितलं. परंतु ज्यावेळेस त्याच्या अंगी ते उतरतात, आपण त्याच्या अंगीचे त्याच्या अंगी ते गुण आहेत, एकदा अंगी उतरले म्हणजे काय, ते सुसंवेद्य लक्षण त्याची ती लक्षणं झाली. पहिल्यांदा काय झालं, पहिल्यांदा साधन आहेत आणि साधनामध्ये जेव्हा स्थिर होईल त्यावेळेस ती त्याची लक्षणं आहेत. तो शांत असतो, शांत पण आहे त्याचं आता लक्षण झालं, पण ते शांती प्राप्त करण्यासाठी त्याने साधना केली. पहिली कुणी काय बोललो, काय मान अपान मित्रा प्रिय राजपक्ष काही जरी आले तरी हा हे शांत व्हा. कुणी काही बोलून गेलं ते ऐकून घेण्याचं शिकतो, ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. आजकाल कुणी ऐकून घ्यायलाच शिकत नाही, सगळे सांगायला उत्सुक आहेत, वक्ते जास्त आहे, श्रोते कमी झाले. पहिल्यांदा वक्ते कमी होते, श्रोते जास्त होते. आता सध्याच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर काय झालं, वक्त्यांची संख्या भरपूर झाली आणि ऐकणाऱ्यांची श्रोत्यांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे. म्हणून त्याकरता म्हणून अशा प्रकारे ते गुण प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा ती साधना आहे आणि नंतर ते गुण आत्मसात केल्यानंतर तीच त्याची लक्षणं होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे साधक या 3 गुणापासून कशा प्रकारे अतीत होतो आणि म्हणजे अशा प्रकारे तो साधक आहे या 3ही गुणांना अतीत करून मग काय कशा प्रकारे होतो. अहो मग अतीत करण्यासाठी अजून काय काय करावं लागतं ते पुन्हा सांगण्याचा 26व्या श्लोकाने प्रयत्न केला. काय म्हणतात, मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समदित्यैदान् ब्रह्मभूयाय कल्पते. की अशा प्रकारे मां च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, की जो मला काय करतं अव्यभिचारी, व्यभिचारी न अव्यभिचारी एकाच अनुषंगाने जे चालणारे व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका बुद्धी त्या ठिकाणी सांगितली. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. अव्यवसायी बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धी ते तिथं सांगितलं. व्यभिचारी आणि अव्यभिचारी भक्ती जी सातत्याने बदलणारी आहे ती कोणती झाली, अव्यभिचारी. सातत्याने बदलणारी, हा आज उद्या आहे, तो उद्या परवा तसा करेल, तेरवा ते तसा करेल, म्हणजे काय होतो त्याच्यामध्ये व्यभिचार होणारा आहे. सातत्याने व्यभिचार बदल होतो. आणि जे अव्यभिचारी ज्याच्यामध्ये बदल होत नाही, परमेश्वरच आहे, पांडुरंगच आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काय फक्त पांडुरंगच आहे, पांडुरंगाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अव्यभिचारी बदल नाही आणि व्यभिचारीमध्ये सातत्याने बदल आहे. आपली जी काय सर्वांची भक्ती आहे ही कशी व्यभिचारी बदलणारी
आज हे केलं, उद्या ते केलं, दुसरं कोणी आणखी येऊन कानात काही सांगितलं की त्याच्या मागे लागला, आणखी त्याच्या मागे लागता लागता मध्येच कोणतरी दुसरा आणखी काही भेटला, त्याने आणखी काही सांगितलं, ते परत सोडलं, आणखी इकडे धावला. म्हणजे एका ठिकाणी स्थिर नाही. भक्ती कशी पाहिजे तर भक्ती स्थिर पाहिजे, अव्यभिचारी. एका ठिकाणी पाणी प्राप्त करायचं असेल आणि माळरानावर टिका फावडं पहार सगळं घेऊन गेला आणि अख्खा माळरान उखडत बसला, खणत बसला, तर पाणी मिळणार आहे का? नाही. मग पाणी मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? माळरानावर गेल्यानंतर एकाच ठिकाणी 15x15, 20x20चा जो काही एक खड्डा येईल, त्या एकाच ठिकाणी खणत 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 प्रयत्न केला पाहिजे. खाली जात 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 तेव्हाच त्याला पाणी प्राप्त होणार आहे. नाही तर श्रम तो करतोय, परंतु काय करतोय? आज इथं 2 फूट खणलं, अरे दमलो, चला आता उद्या दुसऱ्या दिवशी डबा बिबा सगळा घेतला आणि अरे आज इथं खणले, आता इथे खणायला नको, आता आज इकडे खणू, इथे मिळते का बघू. पुन्हा तिथं 3 फूट खणलं, पुन्हा घरी गेला, तिसऱ्या दिवशी आला, अरे इथे 3 फूट खणलं, आता इथं नको, आता आणखी दुसरीकडे जाऊन खणू, इथं पण काय मिळलं नाही. असं जर केलं तर आयुष्यभर सगळा माळरान जरी त्यांनी खणत राहिला तरी पाण्याची उपलब्धी होणार आहे का? तर होणार नाही. पाण्याची उपलब्धी करायची असेल तर एकाच ठिकाणी जी काय त्यांनी जागा निश्चित केलेली आहे त्या एकाच जागेवर ते काय केलं पाहिजे? सातत्याने हळूहळू हळूहळू एकाच ठिकाणी ज्यावेळेस तो खाली जात जाईल, 1 परस, 2 परस, 3 परस, 4 परस, मग काय लागणार आहे? मग त्याला पाण्याची प्राप्ती होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे. आणि म्हणून ते काय सांगितलं? म्हणून भक्ती पण कशी पाहिजे? जी भक्ती आहे अव्यभिचारी भक्ती पाहिजे, बदलणारी नाही पाहिजे. पांडुरंग आहे तर पांडुरंगच आहे, जे काय आहे ते तत्व. कृष्णात परम कमपि तत्त्वाहं न जानामि, की भगवान कृष्णाच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही तत्व माहिती नाही. भगवान कृष्णच आहे, वासुदेव सर्व. ही जी भक्ती आहे अव्यभिचारी भक्ती. आणि व्यभिचारी सातत्याने जी बदलतीये ती व्यभिचारी भक्ती. व्यभिचारी भक्ती काही कामाची नाही, तेच सांगितलं. आणि ज्या अशा प्रकारे मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, की जो अशा प्रकारे मला अव्यभिचारी म्हणजे परमेश्वरच आहे, त्या आत्मतत्वच आहे, अशा प्रकारे माझं सेवन करतो, पूजन करतो. काय? सगुणान समतीति एतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि अशा प्रकारे तो 3 गुणांचे काय करतो? उल्लंघन करून ब्रह्मभूयाय कल्पते, की अशा प्रकारे तो माझ्या भक्तीद्वारा काय करतो? तो ब्रह्मभावाला तो प्राप्त होतो. माम च ईश्वरम नारायणम. मामच काय? ईश्वर म्हणजे नारायणम. सर्वभूत हृदयाश्रितम यो यतिः कर्मी वा अव्यभिचारेण कदाचित् यो व्यभिचरति भक्तियोगेन भजनं भक्ति सावा योग तेन भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्य एतानि योक्तान् ब्रह्मभूयाय भवनं भूयो ब्रह्मभूयाय ब्रह्मभावनाय मोक्षाय कल्पते समर्थो भवति इत्यर्थः. अशा प्रकारे जो काय करतो? जो संन्यासी योगी काय? सर्वभूत मात्रांच्या हृदयामध्ये हा जो संन्यासी योगी जो आहे हा काय करतोय? सर्वभूत मात्रांच्या हृदयामध्ये स्थित असणारा मी परमेश्वर नारायण जो आहे, अंतर्बहिश्च सर्व व्याप्यम नारायण स्थित, जो नारायणाचं असणारं तत्व सगळं भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये जे आहे ते तत्व, ते मी परमेश्वर नारायण कधीच विचलित न होणाऱ्या अव्यभिचारी भक्तियोगाद्वारा सेवा त्या परमेश्वराची, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या नारायणाची नरनारायण सेवा. नरसेवा म्हणजेच नारायण सेवा, म्हणजेच त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा तो नारायण, त्या नारायणाची सेवा आहे. अशा अनुषंगाने त्या अव्यभिचारी भक्तियोगाने सेवा करतो. भजनाचे नाव भक्ती आहे आणि तोच योग आहे भक्ती. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भजन, आणि तोच काय? तोच योग आहे. त्या भक्तियोगाद्वारे माझी सेवा करतो तो या आणि अशा प्रकारच्या भक्तियोगाद्वारे जो काय करतो? माझी सेवा करतो तो या वरती सांगितलेल्या गुणांना अतिक्रमण करून ब्रह्मलोक प्राप्त करण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी योग्य समजला जातो, अर्थात मोक्ष प्राप्त करण्यास समर्थ होतो. अशा प्रकारे जर अव्यभिचारी भक्तीच्या द्वारे परमेश्वरच आहे, नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही, वासुदेवच सर्व, अशा प्रकारे ज्याचा दृढ निश्चय होतो, मग तो एकदा दृढ निश्चय झाला की मग तो काय? तो जो आहे तो मोक्ष प्राप्तीसाठी अथवा त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीसाठी, ब्रह्मलोक प्राप्तीसाठी तो काय होतो? समर्थ होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग तो समर्थ झाल्यानंतर शेवटच्या श्लोकाद्वारे
14व्या अध्यायातील काय म्हणतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अशा प्रकारे मीच काय, ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च, की अशा प्रकारे सगळी ब्रह्माची असणारी लक्षणं सांगून त्या ब्रह्माचे असणारे, कारण बीज त्या प्रत्येकात्मा अविनाशी विकार न पावणारा जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाची काय, परमात्म्याची प्रतिष्ठा मीच आहे माझ्यापासूनच. तस्माद आत्मनः आकाशसंभूतः, माझ्यापासूनच या सर्वाची निर्मिती झाली. म्हणून या सगळ्याची जे आहे, सर्व जे आहे कुठे, माझ्यामध्येच. मयि सर्वं प्रतिष्ठितम, हे जे काय जे आहे तू पाहत आहे सगळं कुठं आहे, हे सगळं सगळं म्हणून त्या ठिकाणी काय, ज्यावेळेस माती खाल्ली म्हणून काय करते यशोदा, त्याचं मुख उघडते, भाऊ भाऊ काय खाल्लंयस, काय खाल्लंयस. ज्यावेळेस आ म्हणून करतो त्यावेळेस काय, अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं दर्शन तिथं. म्हणजेच काय, हे सर्व जे आहे कुठे, माझ्यामध्येच स्थित आहे. भगवंतामध्येच जे काय सर्व सर्वच सर्व हे आहे माझ्यामध्ये स्थित आहे, दाखवण्याकरिता सगळं असतं. सर्वच सर्व चतुर्दश भुवन जे आहे ते सर्व तिला त्या मुखामध्ये भगवंताच्या दिसतं. म्हणजेच काय, मयि सर्वं प्रतिष्ठितम, हे सगळं जे आहे ते माझ्यामध्ये स्थित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ब्रह्मणः परमात्मनो हि यस्मात् प्रतिष्ठा अहम प्रतिष्ठते अस्मिनिति प्रतिष्ठा अहम प्रत्यगात्मा कीदृश ब्रह्मणः अमृतस्य अविनाशिनः अव्ययस्य अविकारिणः शाश्वतस्य नित्यस्य धर्मस्य ज्ञानयोगधर्मप्राप्तस्य सुखस्य आनंदरूपस्य एकांतिकस्य अव्यभिचारिणः. अशा प्रकारे काय म्हणतात, कारण ब्रह्म परमात्म्याची प्रतिष्ठा मीच आहे. ब्रह्म जो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्माची सुद्धा प्रतिष्ठा कोण आहे, तर प्रतिष्ठा मीच आहे. ज्यामध्ये प्रतिष्ठित होते त्याला, ज्याच्यामध्ये हे ब्रह्म प्रतिष्ठित आहे, मयि सर्वं प्रतिष्ठित म्हणून सांगितलं, माझ्यामध्येच हे सर्व प्रतिष्ठित आहे. म्हणून अशा प्रकारे काय, ज्याच्यामध्ये प्रतिष्ठित होतो त्याला प्रतिष्ठा म्हणतात. या उत्पत्तीनुसार मी अंतरात्मा ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. कोणत्या ब्रह्माची, मी जे आहे मी सर्वाची प्रतिष्ठा. या ठिकाणी अंतरात्म्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे सच्चिदानंद स्वरूप, ते काय सर्वाची प्रतिष्ठा तेच आहे. अशा प्रकारे काय होते, जे अमृत अविनाशी अव्यय निर्विकार शाश्वत नित्य धर्मस्वरूप ज्ञानयोगाद्वारा धर्मद्वारा प्राप्तव्य व एकांतिक सुख स्वरूप आता व्यभिचारी रहित आनंदमय आहे, अशा ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. ही सगळी विशेषण. त्या ब्रह्म कसा आहे, ते ब्रह्म अविनाशी स्वरूप आहे, अव्यय स्वरूप आहे, निर्विकार शाश्वत नित्य धर्मस्वरूप असं असणारं जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व त्या ब्रह्मतत्वाची काय, मी प्रतिष्ठा आहे. अमृतादि स्वभावस्य परमात्मनः प्रत्यगात्मा प्रतिष्ठा समज्ञानेन परमात्मया निश्चीयते. एतद् ब्रह्म भूयाय कल्पते इति उक्तम. की अशा प्रकारे काय म्हणतात, अमृतादि स्वभाववाल्या परमात्म्याची प्रतिष्ठा अंतरात्मात आहे. कारण यथार्थ ज्ञान अमृतादि स्वभाववाल्या परमात्म्याची प्रतिष्ठा अंतरात्मा आहे. की अमृत वास्तव हे सगळी ब्रह्माची लक्षणं जी सांगितली वरती, त्या अमृतादि स्वभाववाला जो परमात्मा तो काय, त्या परमात्म्याची प्रतिष्ठा कुठे, त्या परमात्म्याची या ठिकाणी अंतरात्मात आहे. कारण का अंतरात्माच काय, या ठिकाणीच काय आहे, कारण यथार्थ ज्ञानाने प्रत्येकाचे रूप प्रत्येकात परमात्म्याचे रूप निश्चित होते. कारण या ठिकाणी अंतःकरणामध्ये काय होतं, ज्ञानम विज्ञानसहित यथार्थ ज्ञानाने या अंतःकरणामध्ये कळतं काय, हे सर्व सच्चिदानंद ब्रह्मचा आहे. जीव भावाला मी जर आलेलो असलो तरी माझं वास्तविक स्वरूप काय आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते कुठे घालणार आहे, यथार्थ ज्ञानानेच म्हणून सांगतो. कारण यथार्थ ज्ञानाने परमात्म्याचे स्वरूप निश्चित केले जाते. जे म्हणतो ते नाही, यथार्थ ज्ञानाने परमात्माच आहे, तो सच्चिदानंद स्वरूप परमात्माच. अशा प्रकारे ही गोष्ट ब्रह्मभूयाय कल्पते या पदाने सांगितली गेलेली आहे. यया च ईश्वर शक्त्या भक्तानुग्रहादि प्रयोजनाय ब्रह्म प्रतिष्ठते वर्तते प्रवर्तते
स शक्ती ब्रह्म एव अहम शक्तिवतो अनन्यत्वात् इति अभिप्राय आहे की काय म्हणतात अजून त्याचा पुन्हा या साऱ्या ह्या 20 कसा सगळ्याची प्रतिष्ठा हा जो विषय चाललेला आहे त्याच्यावर अधिक प्रकाश या ठिकाणी देतात. काय म्हणतात अभिप्राय हा आहे की ज्या ईश्वरीय शक्तीद्वारा भक्तांवर अनुग्रह आदी करण्यासाठी ब्रह्म प्रवर्तत होते म्हणजे ईश्वर रूपाने प्रकट होते. ब्रह्म त्याला आपण म्हणतो सगुण ब्रह्म हे तेच ब्रह्म आहे वास्तविक ब्रह्मच आहे. परंतु काय होतं लोकवत्तु लीला कैवल्यम त्या ठिकाणी ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं लोकांसाठी लीला कैवल्यम म्हणतात ते असणारा परमात्मत्व ते काय लोकांसाठी भक्तासाठी तो जगजेठी या भक्तांसाठी त्यांचं कल्याण करण्यासाठी तेच सांगितलं. अभिप्राय हा आहे की ईश्वरीय शक्तीद्वारा भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युग या भक्तांचं रक्षण करण्यासाठी साधू लोकांचं आणि दृष्टांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी प्रकट होतो. म्हणजे अशा प्रकारे जे माझं प्रकट होणं आहे ते सांगितले ईश्वर स्वरूपामध्ये प्रकट होणं आहे ते काय सगुण ब्रह्मस्वरूपामध्ये ते माझं सगुण ब्रह्मस्वरूप आणि ती शक्ती मी आणि ती शक्ती सुद्धा मी ब्रह्मच आहे. कारण शक्ती आणि शक्तिमान यामध्ये भेद नाही. ती शक्ती जी आहे ती शक्ती सुद्धा ब्रह्माचीच आहे. आणि शक्ती आणि शक्तिवान जो आहे याच्यामध्ये ज्याप्रमाणे भेद नसतो तो शक्तिवान कोणाचं शक्तिवान ज्याला आपण म्हणतो ज्याची शक्ती असती त्यालाच आपण शक्तिवान म्हणतो. म्हणजे शक्तिवान आणि शक्ती या दोघांमध्ये आपण काय जसं भिन्नता करू शकणार नाही त्याप्रमाणे अथवा ब्रह्मशब्दवाच्यत्वात् सविकल्पकं ब्रह्म तस्य ब्रह्मणो निर्विकल्पकः अहमेव नान्य प्रतिष्ठाश्रयः. अथवा असं पण या ठिकाणी समजलं पाहिजे की ब्रह्म शब्दवाच्य असल्यामुळे ब्रह्म काय हे शब्दवाच्य असल्यामुळे येथे सगुण ब्रह्माचे ग्रहण आहे. त्या सगुण ब्रह्माचे मी म्हणजे या ठिकाणी ब्रह्मशब्दाने काय या ठिकाणी अथवा असे समजले पाहिजे की ब्रह्मशब्दवाच्य असल्यामुळे शब्द ब्रह्म काय ब्रह्मशब्दवाच्य तिथं काही नाही मग बाकी अरे निर्गुण निराकार शब्दवाच्य केवळ. परंतु या ठिकाणी शब्दवाच्य असल्यामुळे इथे काय सांगितलं या श्लोकाच्या माध्यमातून सगुण ब्रह्माचे ग्रहण आहे. त्या सगुण ब्रह्माचे तो जे सगुण ब्रह्म आहे म्हणजे वरच्या याच्या ईश्वर स्वरूपात प्रकट होणे सगुण ब्रह्मस्वरूपामध्ये प्रकट होणे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी लोकवत्तु लीला कैवल्यम या न्यायाने ते सगुण ब्रह्म जे या ठिकाणी प्रकट झालेलं आहे त्या सगुण ब्रह्माचा मी निर्विकल्प निर्गुण ब्रह्म प्रतिष्ठा आश्रय आहे. त्यातच पण सुद्धा त्या सगुण ब्रह्मतत्वाचं सुद्धा कोण आहे मीच कोण मी म्हणजे निर्विकल्प निर्गुण जे ब्रह्मतत्व जे आहे मूल परमात्मत्व जे आहे ब्रह्मतत्व जे आहे ते त्याचा सुद्धा मीच प्रतिष्ठा आहे दुसरे कोणीच नाही. म्हणून सांगितलं लोकवत्तु लीला कैवल्यम एका सूत्रानेच या सगळ्या गोष्टीचा परामर्श होतो. किं विशिष्टम अमृतस्य अमरण धर्मकस्य अव्ययस्य व्यरहितस्य किंच शाश्वतस्य च नित्यस्य धर्मस्य ज्ञाननिष्ठा लक्षणस्य सुखस्य तज्जनितस्य एकांतिकस्य ऐकांतिकनियतस्य च प्रतिष्ठा अहम एव वर्तते. आणि कोणत्या विशेषणाने युक्त त्या ब्रह्माची असणारी विशेषण काय तर ती विशेषण सांगितलं जे अमृत अर्थात मरण धर्मापासून रहित आहे अविनाशी स्वरूप आहे क्षयापासून रहित आहे त्याप्रमाणे ज्ञाननिष्ठारूप शाश्वत नित्य धर्माचे व त्यापासून मला ऐकांतिक एकमात्र निश्चित परमानंदाचा मीच आश्रय आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळे ब्रह्माचे लक्षण सांगून त्याचा सुद्धा आश्रय जो आहे त्या ब्रह्मतत्वाचा आश्रय सुद्धा मीच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अहम प्रतिष्ठा हे पद येथे अनुवृत्त म्हणून घेतले आहे. या सगळ्याची म्हणजे सर्व सारासार जगताचं जे मूलभूत आश्रयस्थान कोण हेच असणार सच्चिदानंद स्वरूप असणार ते ब्रह्मतत्व तेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते जे ब्रह्मतत्व प्राप्त करायचं असेल सच्चिदानंद स्वरूप मग काय गुणातीतच उच्चते. या गुणांना ज्यावेळेस आपण अतीत करू त्यावेळेस वास्तविक ते ब्रह्मतत्वाचं ज्ञान जे सच्चिदानंद स्वरूप आहे अशा असताना सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मतत्वाचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि त्याकरता म्हणून
हे असणारे तिन्ही गुण जे आहे या तिन्ही गुणाला साधकाने काय केलं पाहिजे, अतीत केलं पाहिजे. त्याच्या अधीन न राहता अतीत होऊन वास्तविकपणे ते ब्रह्मतत्व आपल्या जीवनामध्ये त्याची असणारी अपरोक्ष अनुभूती, साक्षात अनुभव आपण घेतला पाहिजे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम 14वा अध्याय. 14वा अध्याय या ठिकाणी अशा प्रकारे समाप्त झालेला आहे. उद्या नेहमीप्रमाणे आपला 15वा अध्याय उद्यापासून आरंभ होईल. आता म्हणजे एवढा आपल्याला एका महिन्यापर्यंत हे सगळी गीता गेली 1-1.5 वर्षाचा आपला जो हा उपक्रम चाललेला आहे हा एवढ्या आता महिन्याभरामध्ये काही झालं तरी 20-21 एप्रिलपर्यंत आपल्याला हा सर्वांना समाप्त करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आता व्यवस्थित उपस्थिती राहू दे तुमची सर्वांची. काही झालं तरी आपल्याला 20 एप्रिलला हे होईल आणि मग त्यानंतर मे महिन्यामध्ये शंकराचार्य जयंती ज्या दिवशी असेल त्यावेळेस त्याचं आपण प्रमाणपत्र वितरण त्या दिवशी आपण त्या कार्यक्रमामध्ये करू. की जे काय आता आहे तुम्ही 5-6 जण राहिले एक कारण का आता विषयच तसा आहे. भगवंत सुद्धा म्हणतात काय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. अनेक जरी असले तरी एक पास होत खरा तत्त्वविता असतो. खरोखर ज्याला परमेश्वरा प्राप्तीची इच्छा असतो तो काय, तो शेवटपर्यंत टिकून जातो की मला हेच प्राप्त करायचं, जीवनामध्ये दुसरं काही ध्येय नाही. अशा अनुषंगाने आता आरंभी जरी आपले किती 20-25-30 जरी असले तरी त्यातले एवढे सगळे कमी करी, कारण ज्याची जिज्ञासा अनेक विषयामध्ये असणारी आसक्ती, संसार आहे, हे आहे, ते आहे, हे सगळे जे आहे संस्कार आहेत. शेवटी कितीही ब्रह्मतत्व जरी सांगितलं देव घ्या कोणी जरी महाराज सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात, त्या अनुषंगाने एवढं काय म्हणून दुर्लभ सांगितलं. यासाठी काय मऊ सुकृत पाहिजे, पुण्याची गणना कोण करी सांगितलं. जर पुण्य तेवढं त्या ठिकाणी असेल त्या जीवाचं तर निश्चितपणे त्याच्या अनुषंगाने त्यालाच याची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्या अनुषंगाने आता तुम्ही जवळजवळ कुठपर्यंत आला, जवळजवळ आता शेवटचा तट 15, 16, 17. आता त्याच्यामध्ये 15वाच थोडंसं व्याख्यान आहे. 16, 17 तर काय फक्त तिन्ही गुणांचं वर्णन केलेलं आहे. 18व्यामध्ये पण तेच सांगितलं, तिन्ही गुणांचं वर्णन, वर्णात्मक व्यवस्था करून. म्हणजे आता क्लिष्ट असा विषय आता आपल्याकडे काही राहिलेला नाही. तर हा असा प्रकारे पुढच्या महिन्याच्या 15 ते 20 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला हे पूर्ण करायचा आहे. म्हणजे सर्व श्रीमद भगवद्गीता ज्या गेले 1-1.5 वर्ष हा जो आपला कार्यक्रम चाललेला आहे हा अतिशय छानपणे तो आपला पूर्ण होऊन त्यानंतर आपण दुसरा टप्पा जो आहे उपनिषद जे आहे ती उपनिषदाला आपण त्यानंतर आरंभ करणार आहोत. उद्या नेहमीप्रमाणे सकाळी 7:30 वाजता